नमस्कार प्रेक्षकांनो, या सावलीची जणू सावली मालिकेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की नवनवीन ट्विस्ट या ठिकाणी येताना आपल्याला दिसणार आहे. पण त्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यात अजून जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला पाहिलं म्हणजे देवा या सारंगला भेटायला आला असतो. तू काय सावलीचे तोंड वाकणार का, तिला बोलू का? नाही, त्याची काही गरज नाही, मी स्वतः जाईल असं बोलून हा देवा आतमध्ये जाताना या ठिकाणी इथे दिसतोय आणि सारंगची तब्येत वगैरे विचारताना दिसतं. काय तू असा पडून पडलाय, हे काय करून घेतलंय? तेव्हा मी मुद्दाम केलं का? आता ज्या गोष्टी होणार आहेत त्या झाल्या. चल उठ, मस्तपैकी नीट व्हायचं तुला. हा मी ठीक आहे, काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि तुझ्या बोलण्यात कोणी हात धरू शकतं का तुझा, असं बोलताना या ठिकाणी सारंग दिसतोय. आणि मग हा देवा, मग तुझी लव्ह लाईफ वगैरे कशी आहे पोरगी ती? कोण पोरगी? माझ्या लाईफमध्ये असं काय नाही. खोटं नका बोलू, प्रत्येकाच्या आयुष्यात काय नाही काय असतं, पण मी त्यातला नाही आहे असं सारंग बोलतो. त्यानंतर मग ठीक आहे बाबा, तू बोलतोय तो विश्वास ठेवतो आणि त्याला बाय बोलून निघून जाताना दिसतं. हे सारंग असं काय म्हणतोय? सावलीचा नवरा मी माझ्या सिस्टरचा मानलेला तो नवरा आहे आणि ती मैत्रीच्या नावाखाली स्वतःचा विषय ती सगळं मांडत आहे. काहीतरी यांचं केलं पाहिजे असं विचार करत होतो आणि मग मीच आता काहीतरी करायला पाहिजे असं तो विचार करून जाताना या ठिकाणी दिसतो. दुसरं तुम्हाला पाहायला मिळेल की इथे जयंती सत्यवाच्या नावाने बोंब मारत असते. कुठं गेले, कुठं उलटून पडले, काय गेले मला न सांगता गेले, बरंच बोलताना दिसते. इथं आईवडिलांना त्याच्या काळजी असते आणि ही नाटकं करते प्रत्येक वेळेस. वैतागलेले असतात घरचे पण. तेव्हा मग या ठिकाणी फोन आला त्याचा आणि फोन ही जयंती घेते दिसते. काय हो, कुठं उलटून पडले तुम्हाला कळत नाही का? सकाळपासून गेले, थोडे घरात पैसे ठेवून जायचे आणि गेले बिन बोबलत असं बोलते ना या ठिकाणी दिसते. अगं तू कप ना. आणि मग हे घरातले तिचे आईवडील विचारतात, सत्यपा कसा आहे तू? ठीक आहे, सकाळपासून काय खाल्लं नाही, अचानक गेला, मोबाईल पण घरी ठेवून झालं, सगळं काय ठीक आहे ना? तेव्हा आई ठीक आहे, ही जयंती बरोबर करतच असते. अरे जयंती, पहिलं माझं काय बोलतो ते ऐक ना, असं बोलतो तो. आणि मग या ठिकाणी तो सांगतो की मला नोकरी भेटली. तेव्हा खूप खुश होते. काय नोकरी भेटली? परत एकदा सांगा. हो, मला नोकरी भेटली. तेव्हा आई वडिलांनी हे खूप खुश होते. अरे वा, नोकरी भेटली, माझ्या नवऱ्याला असं आहे तसं हे ते, हे सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी मन सुकावलं होतं. असं तसं बोलबच्चन टाकताना दिसत. तू आधी घरी ये, सकाळपासून खाल्लं नाही, आई वडील बोलतं ना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि ते दुसरं तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की इकडे या ईश्वराने आजीला म्हणजे काम करणाऱ्याला सुट्टी दिली होती. मी काही दिवस सुट्टी दिली असं सांगताना दिसते. का काय झालं, अचानक का सुट्टी दिली? आणि अमृता बोलते काय टेन्शन नाही, मी आहे ना काम करायला. तेव्हा तू का काम करणार? आपण मेंढरा आहोत, आपण घरातले कामं नाही करणार. मी एक नवीन नोकर ठेवणार आहे, त्यामुळे तिला फक्त काही दिवसाची सुट्टी दिली आहे. नवीन नोकर आपलं काम करेल, उद्या तो जॉईन होईल असं बोलताना सुद्धा दिसते. तेव्हा अमृताला कळत नाही की नवीन कोण नोकर आहे. सावलीसुद्धा इथं टेन्शन घेताना दिसते. हे घरातल्या कामानिमित्त त्याला सारंगची काळजी घ्यायला जमायची, सगळं काही व्यवस्थित जमायचं. पण आता करणार काय? तो नवीन माणूस आल्यानंतर सगळे सारंगची काळजी घेणार, सगळं करणार. त्यानिमित्ताने माझ्या घरात या स्थान तरी होतं. या ठिकाणी मला त्यांनी अजून सारंगने बायको स्वीकारलं नाही, मग माझी तर काहीच किंमत राहणार नाही असं सुद्धा या ठिकाणी सावली ईश्वराला बोलतं, सॉरी या अमृताला बोलताना दिसतं. आता अमृताला कळणं हिला काय समजू. तेव्हा बोलते, हे बघ तुझं म्हणणं तसं आहे, आपण कायम पॉझिटिव्ह विचार करायचा. मी त्या घरात आल्यानंतर खूप काही गोष्टी बघितल्यात. मी फक्त कसं करते, येणारा दिवस बघता आपला, तो आपल्या पद्धतीने जगायचा असं ती सल्ला या सावलीला देताना दिसते. आणि तूही तसंच कर असं बोलताना दिसते. आता काय होणार काय माहिती. तो उद्या सेवक कोण आहे, काय आहे, नक्की कन्फर्म आहे का त्याचं? हो, ईश्वरा बोलली म्हटलं कन्फर्म असेल आणि आईनेच या सगळ्या गोष्टी करायला सांगितलं असेल असं सुद्धा ही अमृता बोलताना दिसते. परंतु या ठिकाणी मात्र खूप टेन्शन येताना दिसतं. आता करायचं काय? आता तू जागा निर्माण कर तुझ्या वागणुकीने, असं भरपूर काही सल्ले ही अमृता या ठिकाणी सावलीला देताना इकडे आपल्याला दिसणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की अमृता आणि सावली ते बोलत असताना सारंग ऐकताना दिसतोय. आणि या ठिकाणी दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की नवनवीन या ठिकाणी गोष्टी घडताना दिसतात. हा सत्यवा घरी या ठिकाणी आपल्याला आलेला दिसतोय आणि घरी आल्यानंतर ही खूप खुश होते. जयंती बाकीचे पण खूप खुश होतात. बाकीच्या विचारात कसं आहे तू, काय तू, आणि हिचं नोकरी कुठली लागली, काय लागली, पगार किती, ह्याच गोष्टी जाणून घेणं तिला उत्सुकता असते. बस तयार, तिला बसू तर दे, सकाळपासून काय खाल्लं नाही, पाणी तर पिऊ दे. हो हो, काय हरकत नाही.
चालते. तुम्ही कसे आहात? ठीक आहे ना? तुम्ही असं न सांगता का गेले? खूप काळजी करण्याचं नाटक करताना दिसते. आणि मग नोकरी नवीन लागली ती कशी आहे? खूप मोठं ऑफिस आहे का काय आहे? तेव्हा बोलतो, हो नोकरी खूप चांगली आहे, मला या ठिकाणी खूप चांगली नोकरी भेटली, 18,000 पगार आहे असं बोलते. तेव्हा जयंती खूप खुश होती. काय 18,000 पगार आहे? काम चांगले का? आई-वडील विचारतात तुला झेपेल ना? हो मला नक्की जमणार आहे. 18,000 पेमेंट म्हटलं चांगलंच सासूबाई नोकरी असणार आहे. आता घरात पैसे येतील असं तसं माझी इच्छा होते, हे करायचं ते करायचं नाटके करताना ती इथे आपल्याला दिसते. 18,000 पेमेंट आहे पण प्रॉब्लेम आहे, मला घराच्या लांब दूर जावं लागेल. तेव्हा आत्ताच्या आत्ता जा ही जयंती बोलते. अरे हो आत्ताच आलाय, खाऊ पिऊ दे, सकाळपासून काय घातलं नाही, तू पाठवायला माग लागले. आणि मग या ठिकाणी तो सगळं नोकरी चांगली आहे का असं बोलल्यानंतर तो जो जुन्या गोष्टी आठवताना दिसतो. तो या ठिकाणी गोण्या उचलायच्या कामासाठी गेला असतो, ते त्याला नीट जमतच नव्हतं. त्याने कायम अभंग गीतं या सगळ्या गोष्टी टाळ वाजवले, बाकीच्या गोष्टीची त्याला अनुभवच नाही. त्याच्यामुळं तिथं या ठिकाणी तेवढं ईश्वर आहेत. तेव्हा ईश्वर काय विचारले, काय झालं ह्याच्याशिवाय मी असं का वागतं? काय नाही, हा काम मागायला आला होता पण काम करतोय त्याला कामच जमत नाही म्हणून हाकलून दिला. ठीक आहे तुम्ही जाऊ शकता असं बोलतो. आणि मग तुला काम पाहिजे का? तेव्हा हो मॅडम मला खूप कामाची गरज आहे, मी काहीही काम करेन, माझ्याकडे एक आहे काम मी तुला देऊ शकते. तेव्हा हो चालेल ना मॅडम, तुमचे उपकार होतील, प्लीज मग पडेल ते काम करेल. ठीक आहे आज चल इकडे माझ्यासोबत. आणि ही ऐश्वर्या त्याला घेऊन जाते दिसतं. आणि मग कामाविषयी विचार करायला दिसतं, तुला येतं पाहिजे. तेव्हा तो बोलतो मला अभंग टाळ भजन ह्याशिवाय दुसरं मी कधी काही केलं नाही आणि त्याने माझं पोट भरणार नाही मला चांगलं माहिती, त्यामुळे पडेल ते काम करेल. तेव्हा ही ऐश्वर्या बोलते, ठीक आहे काय हरकत नाही, माझ्याकडे एक तुझ्यासाठी काम आहे पण तू करणार आहे का? तेव्हा मी पडेल ते काम करेल, तुम्ही मला फक्त काय सांगा मी सगळं करेल, तुम्ही काळजी करू नका, पडेल ते काम करायला तुझी तयारी आहे ना? पण तेव्हा हो हो तुम्ही म्हणाल ते काम करेल, मी काय नाही म्हणणार नाही असं सुद्धा बोलताना दिसतोय. तुमच्या ऑफिसमध्ये कंपनीमध्ये कुठेही नोकरी या ठिकाणी असेल तरी चालेल हे बोलताना दिसते. तेव्हा मग माझ्या घरी नोकर म्हणून काम करशील का असं ऐश्वर्या बोलते. तेव्हा ह्याला धक्का बसतो. तिथे सावली पण नसतात पण त्याचा नाईला असतो, आता मला नड आहे, मला काही करून या ठिकाणी गरज आहे पैशांची. तेव्हा तो बोलतो हो मी कुठेही नोकरी करेल, काहीही करेल. तेव्हा ही ऐश्वर्या बोलते, ठीक आहे बघा आत्ता तो बोलतोय उद्या मध्येवरच तुला काम सोडता हे येणार नाही असं ती बोलताना दिसते. नाही नाही मी बिलकुल सोडणार नाही, तसं स्टॅम्प पेपरवर लिहून घेणार आहे मी असं ती सत्यपाला बोलते. अहो विठ्ठलाची भक्त कमी करतो आम्ही, विठ्ठलाचे भक्त एकदा शब्द दिला की मागे हटणार नाही असं सुद्धा बोलताना तो आपल्याला दिसतोय. हा एक नोकरी आमच्या घरी करावं लागेल नोकराची आणि त्याची मी 18,000 देईल असं ते बोलताना दिसतं. त्यानंतर हा खूप खुश होतो, नोकराची आहे घरी पण 18,000 पेमेंट म्हटलं तो खूप खुश होतो. बघ विचार करा, तो आमच्या घरी नोकर म्हणून राहणार, खाण्यापिण्याचं सगळं हे होणार, जो काही पेमेंट तुला भेटेल तो सगळा सेविंगमध्ये पडेल असंच ती ऐश्वर्या बोलताना दिसते. तेव्हा तो या नोकरीसाठी लगेच होकार देताना या ठिकाणी दिसतो आणि खूप खुश होताना सुद्धा दिसतो. आणि मग घरी येऊन मग त्या सगळ्या गोष्टी ते सांगताना ती दिसते. माझा नवरा आता नोकरी करणार, असं करणार तसं करणार, खूप खुश होतं ना. जयंती गुणगान गाताना दिसते आणि पैशाच्या हवेसापोटी ते सगळं करते. आता दर महिना तुम्ही जा तिकडं काय हरकत नाही पण दर महिना पैसे आले पाहिजे असं ते बोलताना दिसते. यानंतर सावलीला फोन करून ही गुड न्यूज सांगायला पाहिजे. तेव्हा मी करतो ना जयंती असं बोलताना दिसते. आणि सावली बाळा कशी आहेस? मी ठीक आहे बोलते, तू यासाठी खूप गुड न्यूज आहे, यांना नोकरी लागली हा असं बोलताना दिसते. तेव्हा ती पण खूप सावली इथे खुश होताना दिसते. आणि मग दे मला फोन असं तेव्हा बोलतो. आणि मग तिच्या भाव म्हणतात स्पीकरवर फोन ठेव आणि बोल मग तू सावलीशी. आणि मग यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की तो बोलतो मला नोकरी लागली, 18,000 रुपये मिळते. तेव्हा सावली पण या ठिकाणी खूप खुश होताना दिसते. बरं झालं तुला नोकरी लागली, माझे कान आसुसले होते, खूप वर्षे कित्येक टोमणे ऐकलेत पण आता मला आनंद भेटतो तुझ्या नोकरीचा, खरंच मला आनंद आहे, फक्त मला घरापासून लांब जायला लागेल असं बोलतो. काय हरकत नाही, मला तुझ्यासाठी खरंच खूप खुश आहे. आणि ही सावली या ठिकाणी खूप खुश होताना दिसते. घरातले पण खूप खुश होतात. फायनली घरात पैसे येणार असतात, ह्याला नोकरी एवढ्या वर्षांनी लागलेली असते. परंतु या ठिकाणी सावलीला काय माहीत की या ऐश्वर्याने तिच्याच घरी त्याला नोकर म्हणून ठेवलं आहे आणि आता तिचं काम कमी होऊन तिचं या घरातलं स्थान कमी होईल. त्यामुळे आता पाहू सावलीला हे सगळं कळल्यानंतर कसा धक्का बसतो ते. आणि अशाच मालिकेच्या नवनवीन प्रोमो रिव्ह्यू पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता. धन्यवाद.